Guys, welcome to my page. I hope you already liked, subscribed and shared our page. So without wasting any time, we are going to consider the next concept from the chapter number 7, wave optics. So if you haven't watched the previous videos, because those are the basis of these concepts, next concept, so you have to watch that video and those links were given in the description. आता या ठिकाणी आपण एक नवीन महत्त्वाचा पॉइंट बघणार आहे की reflection. That means here we are going to consider laws of reflection at a plane surface on the basis of Huygens principle. आता या आधी आपण 9th आणि 10th मध्ये तुम्ही हे सर्व जे प्रिन्सिपल्स आहे किंवा जे रिफ्लेक्शन्सचे लॉज आहे ते आपण सर्व प्रीवियस इयर मध्ये म्हणा किंवा 10th स्टँडर्ड मध्ये किंवा 9th स्टँडर्ड मध्ये आपण ते काय केलेले आहेत, स्टडी केलेले आहेत. आणि आता आपल्याला या ठिकाणी हायजेन्स प्रिन्सिपलच्या बेसवरती हे रिफ्लेक्शन्स काय करायचे, स्टडी करायचे आहेत. मग आता नेमकं कसं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, ते रिफ्लेक्शनचे लॉज काय काय आहेत ते आपल्याला आधी माहिती पाहिजे आणि मगच आपण त्या ठिकाणी ते रिफ्लेक्शन हायजेन्सच्या बेसिसवरती काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. सो द फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन इज द इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रेज and normal to the reflecting surface at the point of incidence all lie in a same plane. म्हणजे हे सर्व फॅक्टर्स एका प्लेन मध्ये असतात. म्हणजे इन्सिडंट रे घ्या तुम्ही, त्यानंतर रिफ्लेक्टेड रे आणि जो नॉर्मल ड्रॉ केलाय आणि हे सर्व ज्या पॉइंटला कोइन्साइड होत आहेत हे सर्व तीन ज्या क्वांटिटीज आहेत त्या सर्व एका सिंगल प्लेन मध्ये असतात. त्यानंतर दुसरा लॉ आहे द इन्सिडंट रेज, म्हणजे जे काही इन्सिडंट रेज आहे आणि रिफ्लेक्टेड रेज आहे तर त्यांच्याशी रिलेटेड ही दुसरी कंडिशन आहे. काय आहे, द इन्सिडंट रेज अँड रिफ्लेक्टेड रेज आर लाय ऑन द अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल ऑलवेज. हे कायम असेल, दे आर ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. सपोज इफ इन्सिडंट रे इज ऑन द लेफ्ट साइड then reflected ray should be on right side or vice versa. So this is the second law. And the third law is for plane surface, it is valid only for the plane surface. The angle of incidence is equal to the angle of reflection, that is we can write I is equals to R. Angle I is equals to angle R, where angle I is angle of incidence and angle R is angle of reflection, and this law holds good for only plane surfaces. म्हणजे जर आपण त्याच्याऐवजी रफ सरफेस घेत असेल तर त्या ठिकाणी हा लॉ तिथे व्हॅलिड नसेल जो थर्ड नंबरचा आहे, पण बाकीचे असतील. बाकीचे जे पहिले दोन लॉज आहे ते मात्र प्रत्येक सरफेसला तिथे काय होतात, व्हॅलिड होतात. मग आता आपल्याला हे रिफ्लेक्शन हायजेन्स प्रिन्सिपलच्या बेसवरती मला कन्सिडर करायचं आहे. मग आपण ते तिन्ही प्रिन्सिपल स्टडी केलेत. पुन्हा एकदा थोडंसं एक शॉर्टमध्ये रिवाइज करूया. काय आहे, एव्हरी पॉइंट ऑन अ वेव फ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स अँड एमिट द सेकंडरी वेव्स इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. देन secondary wavelets are more effective in forward direction only. And last one is the resultant wavefront is drawn by drawing the tangent to all the secondary wavelets present at that instant. तर हे आपण ऑलरेडी तीन प्रिन्सिपल स्टडी केलेले आहेत. आता इथे मी काय केलेलं आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस घेतलाय. आता इनिशियली हा जो MN आहे त्याला मी रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणणार नाहीये. MN ला मी इनिशियली रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणू शकतो का, नाही. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, कोटेड सरफेस घ्यावं लागेल. सो इट्स वन साइड शुड बी कोटेड सो दॅट इट इज गोइंग टू बिकम रिफ्लेक्टिंग सरफेस. मग हे ज्या अशा छोटे छोटे ॲरोज आहे किंवा छोटे छोटे या लाईन्स आहे त्या काय इंडिकेट करताय, दिस सरफेस इज कोटेड, म्हणजे त्याला मी काय केलेलं आहे, कोटिंग केलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या सरफेसवरती मी काय करणार आहे, इन्सिडंट लाईट कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. नाउ सपोज द इन्सिडंट बीम is bounded by the rays RA and QB. So here two incident rays I am going to consider. First one is RA and second one is QB, which are parallel to each other. आता obviously हे rays काय असणार आहे, parallel असणार आहेत. आता हे पॅरलल आहेत म्हणजेच तिथे कुठला वेव्हफ्रंट असतो, प्लेन वेव्हफ्रंट असतो. ध्यानात ठेवा, जर आपण सोर्सच्या एकदम जवळ असेल पॉइंट सोर्सच्या तर तिथे स्पेरिकल वेव्हफ्रंट असतो आणि ज्या ठिकाणी रेज ऑफ लाईट हे पॅरलल होतात त्या ठिकाणी
प्लेन वेव्हफ्रंट आपण कन्सिडर करतो. दॅट मीन्स हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर द प्लेन वेव्हफ्रंट AB विच इज गोइंग टू बी बाउंडेड बाय द रेज RQ. म्हणजे AB हा काय झाला, एक प्लेन वेव्हफ्रंट आहे जो दोन रेजने काय झालेला आहे, बाउंड झालेला आहे. ओके, नाउ वी नो दॅट द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्ह जर आपण बघितली तर त्याच डायरेक्शन मध्ये आपण नॉर्मल ड्रॉ करत असतो आणि त्या नॉर्मलला आपण म्हणतो वेव्ह नॉर्मल. सो दॅट मीन्स हिअर यू कॅन से दॅट RA is perpendicular to AB or QB is also perpendicular to AB because AB is a plane wavefront bounded by the rays RA and QB and normal is drawn in the direction of propagation of light wave. Hence the rays are going to be perpendicular to the plane wavefront AB. So just remember this concept. Now here these rays are incident obliquely. Obliquely म्हणजे ते तिरपे incident होत आहेत. They are not incident at a normal on that reflecting surface MN. Now as these rays are traveling obliquely or incident obliquely, then if we consider the first ray R, जर मी पहिला रे त्या ठिकाणी कन्सिडर केला, now this first ray R reaches to the reflecting surface MN initially, and for the same time interval or during same time interval the second ray Q is only reaches up to point B. That means it does not reaches up to surface MN. म्हणजे सेकंड रे जो आहे तो अजून MN सरफेस पर्यंत आलेलाच नाहीये. तर पहिलाच जो रे आहे तो MN सरफेस वरती इन्सिडेंट होतोय. आणि कुठल्या पॉइंटला इन्सिडेंट होतोय, A पॉइंटला. मग त्या पॉइंट ऑफ इन्सिडन्सच्या ठिकाणी मी एक नॉर्मल ड्रॉ करतो. सो हिअर PA इज गोइंग टू बी नॉर्मल. ओके, मग नॉर्मल आपण टाकला. मग आता हा जो रे आहे तो तिथून रिफ्लेक्ट होणार आहे. कुठल्या पाथने रिफ्लेक्ट होतोय, इन्सिडंट पाथ आहे RA आणि रिफ्लेक्टेड पाथ आहे AE. ह्या पाथने तो काय झाला, रिफ्लेक्ट झाला. ठीक आहे, आणि इथे आपल्याला आता हे सर्व लॉज काय करायचे, व्हेरीफाय करायचे आहे. ठीक आहे, आता पुढे ज्यावेळी हा पहिला रे RA हा रिफ्लेक्ट होतोय A पासून E पर्यंत, तेवढ्याच टाइम इंटरवल मध्ये आता हा सेकंड रे QB जो आहे तो पुढे कंटिन्यू ट्रॅव्हल होतो आणि तो शेवटी MN सरफेस वरती C पॉइंटला येऊन काय होतो, टच होतो. म्हणजे आता हे स्टेप बाय स्टेप होतंय बघा. इनिशियली R हा A पर्यंत रीच होतो, त्याच टाइम इंटरवल मध्ये Q हा फक्त B पर्यंत जातो. त्यानंतर A पॉइंटला तो इन्सिडेंट रे रिफ्लेक्ट होतो आणि तो सेम मीडियम मध्ये रिफ्लेक्शन शो करतो. आणि त्या पुढच्या टाइम इंटरवल मध्ये जो सेकंड रे B आहे जो अजून MN सरफेस पर्यंत आलेलाच नाहीये, तो C पर्यंत काय होतो, ट्रॅव्हल होतो. दॅट मीन्स नाउ इट इज ट्रॅव्हलिंग अप टू पॉइंट C. ओके, नाउ सपोज these light rays are traveling with the speed small c. They are traveling with the speed small c, and suppose the time for which they are traveling, that time is taken as capital T, and then the distance traveled by those light waves in that particular time for that particular speed, the distance will be given by ct. ते आपण आधीच बघितलेला आहे, तो CT कसा घेतो. नाउ हिअर सपोज आय एम गोइंग टू कन्सिडर दॅट इन टाइम इंटरवल कॅपिटल T द रिफ्लेक्टेड रे इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम A to E with speed small c. So here that distance AE is going to be equals to the CT, and during the same time interval the second ray QB is traveling from point B to C during same time interval. Hence we can also say that BC is equals to CT. म्हणजे इथे दोन व्हॅल्यूज इक्वल घेतल्या आपण. कुठल्या कुठल्या, AE आणि BC हे दोन इक्वल आहे आणि ज्यांची व्हॅल्यू किती घेतली मी, CT इतकी घेतली. आणि दुसरी गोष्ट, त्या दोन रेज मध्ये फरक काय आहे, AE इज अ रिफ्लेक्टेड रे अँड BC इज स्टिल इन्सिडेंट रे. दॅट मीन्स इट इज नाउ नॉट रिफ्लेक्टेड. ओके, नाउ the angle PAR is going to be referred as an angle of incidence.
अँगल PAR ला आपण काय म्हणणार आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणणार आहे. मग अँगल ऑफ इन्सिडन्स कसा मेजर करतो आपण, कुठल्या दोन रेजमध्ये घेतो तो, इन्सिडंट रे अँड नॉर्मल. द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल, दॅट मीन्स PAR इज गोइंग टू बी अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके. त्यानंतर अँगल ऑफ रिफ्लेक्शन कुठला असेल, आता इथे सेम कन्सेप्ट घ्यायची, अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे विच इज AE and normal which is PA. So therefore angle PAE is going to be our angle of reflection, which is indicated by angle R. Small r is the symbol for angle of reflection. Okay, so here we had considered these two angles, angles of incidence and angles of reflection according to the diagram. So here we had represented it in the diagram, I and R. Now here actually I'm going to draw spherical wavelet according to the Huygens principle. ओके, आता इथे Huygens principle मी अप्लाय करतोय. ठीक आहे. आता आपण जर व्यवस्थित बघितलं तर AB म्हणजे आहे प्लेन वेव्ह फ्रंट. AB ला आपण काय घेतलेलं आहे, ॲज अ प्लेन वेव्ह फ्रंट घेतलंय. आणि त्या AB ह्या प्लेन वेव्ह फ्रंट वरतीच तो A पॉइंट सिच्युएटेड आहे. येस और नो? ऑब्वियसली इट इज सिच्युएटेड ऑन पॉइंट A. बरोबर, त्या A पॉइंट वरती तो सिच्युएटेड झालेला आहे. आता हा A पॉइंट जो आहे तो अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल ॲज अ सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होणार. आणि बरोबरच सेकंडरी सोर्स म्हणून तो ऍक्ट होतोच आहे, पण त्यावेळेस तो सेकंडरी वेव्ज ह्या एमिट करणार आणि त्या सेकंडरी वेव्ज ह्या फक्त फॉरवर्ड डिरेक्शन्सला इफेक्टिव्ह असतात. पण आता इथे त्या फॉरवर्ड डिरेक्शनला जाऊ शकत नाही, कारण की MN हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. ॲक्च्युली त्या फॉरवर्ड डिरेक्शनला एमिट होत आहेत, पण त्या रिफ्लेक्टिंग सरफेसमुळे त्या रिफ्लेक्ट होतात आणि सेम मीडियममध्ये त्या काय होत आहेत, ट्रॅव्हल होत आहे. आणि आपण मग हा सेकंडरी वेवलेट काय केला आहे, रिफ्लेक्टेड रेजवरती आपण काय केला, मग तो शो केला. कारण की रिफ्लेक्टिंग सरफेस आहे म्हणून त्या सेकंडरी वेव्ज काय होत आहे, रिफ्लेक्ट होत आहे. मग ह्या सेकंडरी वेवलेटला जर मी टँजंट ड्रॉ केला तर त्याला मी काय म्हणणार आहे, रिझल्टंट वेव्ह फ्रंट म्हणणार. म्हणजेच इथे EC काय झाला, रिझल्टंट वेव्ह फ्रंट मला काय झाला, ॲक्वायर झाला. सो हिअर EC is going to be resultant wavefront. That means here it is going to referred as a reflected wavefront. त्याला काय म्हणणार आहे मी, reflected wavefront म्हणून काय करणार, कन्सिडर करणार. सो दिस इज द रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. म्हणजे EC जो आहे त्याला मी काय नाव दिलेलं आहे, ॲज अ रिफ्लेक्टेड वेवफ्रंट त्या ठिकाणी काय केलेलं आहे, कन्सिडर केलं आहे. आता मी ऑलरेडी सांगितलं होतं की जे इन्सिडंट रेज आहे ते प्लेन वेवफ्रंटला हे परपेंडिक्युलर असतील. म्हणजे हा जो अँगल ABC असेल किंवा अँगल ABQ असेल तो किती डिग्री आहे, 90 डिग्री अँगल आहे. इथे आपण त्याचा सिम्बॉल दाखवला, इट इज 90 डिग्री. सो अँगल B इज 90 डिग्री. सो वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ EAC. EAC ची पण मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आता EAC ची व्हॅल्यू मी का 90 डिग्री मायनस R घेतलेली बघा. आता मी थोडंसं स्प्लिटिंग करतो. इकडे मी शेजारी डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला, तुमच्या ध्यानात येईल. मग नॉर्मल ड्रॉ केलेला आहे आपण. ठीक आहे. आणि तो नॉर्मल कुठल्या सरफेसला ड्रॉ केला आहे, त्या MN सरफेसला. ठीक आहे. इथे कुठेतरी A पॉइंट असेल, हा A पॉइंट, इकडे पुढे C पॉइंट आहे. MN सरफेसवरतीच हे A आणि C पॉइंट आहे. आणि हा PA काय आहे, तिथे नॉर्मल आहे. म्हणजे त्यांनी किती डिग्री अँगल क्रिएट केला आहे, 90 डिग्री. म्हणजे ह्या PAC ची व्हॅल्यू किती झाली, PAC याची व्हॅल्यू किती झाली, टोटल 90 डिग्री आपण काय केली, कन्सिडर केली. ठीक आहे. पण आपल्या डायग्राममध्ये ह्या PAC अँगलला डिवाइड केलेला आहे एका रेने. कुठल्या, AE ह्या रेने त्याला काय केलं, डिवाइड केलंय. कुठल्या दोन अँगलमध्ये डिवाइड केलंय बघा, PAE म्हणजेच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तो कोण आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि दुसरा अँगल EAC जो अननोन आहे, आपल्याला माहिती नाहीये. मग तो आपण काढू शकतो ना इथे. मग मी काय घेणार,
PAC ची व्हॅल्यू किती घेणार मी? PA आणि E, त्याच्यामध्ये कोणाला ऍड केलंय मी? प्लस EAC ला काय केलं मी? ऍड केलं. आणि ह्या दोघांची मिळून किती व्हॅल्यू झालेली आहे? EAC दोघांची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री, बिकॉज दॅट इज अ नॉर्मल. म्हणजेच ह्या दोघांची ॲडिशन किती आहे? 90 डिग्री. मग मी हा PAE जर इकडे पाठवला राईट हँड साईडला तर तो तिकडे मायनस होईल, ज्याची व्हॅल्यू R आहे. म्हणून मग EAC ची व्हॅल्यू किती भेटली मला? 90 डिग्री मायनस R. So got it? How we had calculated that value? Angle EAC is equals to 90 degree minus R. Okay. Then next one, in the same way we had taken the angle PAB. Same manner ने मी PAB angle ला पण काय केलेलं आहे? कॅल्क्युलेट केलेलं आहे. कुठला अँगल? अँगल PA आणि B हा अँगल मी काय केलाय? कन्सिडर केलाय. आता इथे कुठला अँगल 90 डिग्री आहे? अँगल BAR इज 90 डिग्री. अगेन दॅट इज डिवायडेड इन टू सेक्शन्स, RAP or PAR which is angle of incidence, and second one is PAB which is unknown. So 90 minus I, that is going to be value of that unknown angle PAB. म्हणजे हे दोन अँगल्स मी काय केले? कन्सिडर केले. EAC and PAB, these two angles we had calculated according to geometry of diagram. हे कशावरनं घेतलंय? जिओमेट्री वरनं आपण कन्सिडर केलंय. Now that angle PAC can be written as angle PAB plus angle BAC. कसा लिहिलाय तो मी? PAC जो नॉर्मल आहे, जो जस्ट आता मी दाखवला होता तुम्हाला. तर PA आणि C हा अँगल जो आहे तो किती आहे? 90 डिग्री आहे, कारण की PA हा काय आहे? नॉर्मल आहे. ठीक आहे. आणि त्याला मी दोन अँगल्स मध्ये स्प्लिट केलंय. कुठल्या? PAB आणि BAC ह्या दोन अँगल्स मध्ये स्प्लिट केलं. ठीक आहे. आता अँगल PAC म्हणजे किती आहे? 90 डिग्री. ओके. PAC मीन्स 90 डिग्री. ओके. देन नेक्स्ट वन, अँगल PAB इज 90 डिग्री मायनस I. ही व्हॅल्यू आपण पुट करू. सो 90 डिग्री इज इक्वल्स टू 90 डिग्री मायनस I and that plus angle BAC that will remain as it is. त्याच्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाही. मग हा मी 90 डिग्री इकडे पाठवला, तो तिकडे गेल्यावर मायनस होईल. सो 90 डिग्री मायनस 90 डिग्री दे विल बी कॅन्सल्ड. आणि हा मायनस तिकडे पाठवल्यावर काय होईल? प्लस होईल. म्हणजेच मला अँगल BAC ची व्हॅल्यू किती भेटलेली? मग I भेटली. फक्त किती व्हॅल्यू भेटली? BAC ची मला I इतकी व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. ही झाली पहिली व्हॅल्यू. ठीक आहे. BAC पण काय झाला? मग I इतका झाला. त्यानंतर आता मी ट्रायंगल AEC घेतो. दिसतोय का डायग्राम मध्ये ट्रायंगल? बघा, व्यवस्थित बघा. ट्रायंगल AEC कुठे दिसतोय? तर व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. A, E आणि C हा ट्रायंगल इथे. ठीक आहे. आता हा ट्रायंगल ऍक्च्युली त्या रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट मुळे क्रिएट झालाय. EC वेव्हफ्रंट आपण ड्रॉ केला हायजेन्सच्या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग, तर त्याच्यावरनं भेटलाय. आता इथे ACE ची व्हॅल्यू मी किती घेतोय? R घेतोय. ह्या ट्रायंगल मध्ये ACE ची व्हॅल्यू मी काय घेतोय? R घेतोय. आता तुम्ही म्हणाल ही व्हॅल्यू कशी? ACE ची व्हॅल्यू R नेमकं मी कशी घेतली? R नेमकं कशी घेतली? आता मला सांगा, एका ट्रायंगल मध्ये सर्व अँगल्सची ॲडिशन किती असते? 180 डिग्री. किती असते ती? 180 डिग्री. करेक्ट. त्यानंतर ह्या ट्रायंगल मध्ये 3 अँगल्स आहे बघा. 3 अँगल्स आहे. ठीक आहे. कुठले 3 अँगल्स आहे? बघा, EAC हा पहिला अँगल, ज्याची व्हॅल्यू मी ऑलरेडी घेतली 90 मायनस R. किती आहे त्याची? 90 मायनस R. त्यानंतर दुसरा अँगल आहे AEC. तर आपल्याला माहिती आहे रेज आणि वेव्हफ्रंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. मग तो रिफ्लेक्टेड असू द्या किंवा इन्सिडेंट असू द्या, सेम कन्सेप्ट ॲप्लिकेबल होईल. म्हणजे त्या दुसऱ्या अँगलची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री व्हॅल्यू आपल्याला भेटली. ठीक आहे. त्यानंतर उरलेला अँगल हा अननोन आहे माझ्याकडे, त्याची व्हॅल्यू मला माहितीच नाही. कुठल्या?
ACE त्याची व्हॅल्यू मला माहितीच नाहीये, मग मला ती व्हॅल्यू काढायची. मग बघा 90 + 90 180, तो 180 दोन्ही साईडचा कॅन्सल होईल, हा -r मी पलीकडे पाठवेल म्हणजे +r होईल, आणि त्याच्यावरनं ACE ची व्हॅल्यू मला किती भेटलेली आहे, r इतकी भेटलेली. सो अकॉर्डिंग टू ट्रायंगल प्रॉपर्टी ACE इज इक्वल्स टू स्मॉल r, दॅट मीन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नाउ the second ray reaches to the point C and now it will be reflected along the path CF, आणि मग तो आता CF च्या along काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे. मग आता किती अँगल आपण फाइंड आउट केले, BAC ची व्हॅल्यू I घेतली, ACE ची व्हॅल्यू मी R घेतली. आता आपली डायग्राम काय झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल. नाउ हिअर वी आर गोइंग टू शो दॅट ट्रायंगल AEC अँड ट्रायंगल ABC आर गोइंग टू बी कॉन्ग्रुअंट. आता हे नेमकं कॉन्ग्रुअंट कसे आहे, कॉन्ग्रुअंट म्हणजे काय, सेम. That means they are going to coincidence. When we are going to keep those two triangles one over another, then they will be exactly merged with each other. Exactly ते काय होतील, एकमेकांशी मॅचअप होतील. जसे तुम्ही दोन हात जोडतात, प्रार्थनेच्या वेळी दोन हात जोडतात, तर आपले दोन हात काय होतात, बरोबर एकमेकांवरती बसतात. आणि समजा तुम्ही हॉरिझॉन्टली बघितलं तर तुम्हाला एकच हात दिसतो. ठीक आहे, हॉरिझॉन्टली जर बघितलं, साइड व्ह्यूने जर बघितलं तर एकच हात दिसतो, पण ॲक्च्युली तुम्ही ते दोन हात एकमेकांवर ठेवलेले असतात. म्हणजे आपले दोन हात काय आहेत, कॉन्ग्रुअंट आहे. मग का कॉन्ग्रुअंट आहेत आपले हात, कारण की आवर हँड्स आर कॉन्ग्रुअंट बिकॉज ऑल फिंगर्स आर इक्वल, सो 5 फिंगर्स आर इक्वल. मग सिमिलर मॅनरने हे दोन ट्रायंगल्स इक्वल दाखवण्यासाठी आपल्याकडे त्या क्रायटेरियाज आहे, 3 क्रायटेरियाज असतात बघा, SSS, ASA and SAS. That means side criteria, angle side angle criteria and side angle side criteria. मग तो त्या तिन्हीपैकी एक क्रायटेरिया मला इथे अप्लाय करायचा आणि हे दोन ट्रायंगल काय करायचे, इक्वल दाखवायचे. आता आपल्या डायग्राम मध्ये बघा ते दोन ट्रायंगल आपल्याला दिसत आहेत, AEC आणि ABC. तर यांच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक साइड ही कॉमन आहे बघा, AC ही जी साइड आहे ती कॉमन आहे, म्हणजे सेम झाली ना ती. म्हणजे पहिला फॅक्टर जो आहे तो काय आहे, AC इज इक्वल्स टू AC विच इज रेफर्ड ॲज अ कॉमन साइड. का कॉमन आहे, म्हणजे का इक्वल आहे, ते कॉमन आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपण AE आणि BC यांचं डिस्टन्स घेतलं होतं प्रिव्हियस स्लाइडमध्ये. काय डिस्टन्स घेतलं होतं, CT, म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू CT आहे म्हणून ते दोन्ही पण काय असतील, इक्वल असतील. आणि उरलेला एक अँगल आहे, अँगल AEC. अँगल AEC इज कॉन्ग्रुअंट टू द अँगल ABC. बोथ आर 90 डिग्री अँगल, बोथ आर 90 डिग्री अँगल, कारण की दोघांची व्हॅल्यू ॲज अ 90 डिग्री आपण घेणार. मग 3 फॅक्टर इक्वल आले, 2 साइड्स आणि एक अँगल काय आला, इक्वल आला. ठीक आहे. सो देअरफॉर अँगल BAC इज नियरली इक्वल्स टू ACE. जर समजा ते दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुअंट असतील तर ऑब्विसली त्या ट्रायंगल मधले सर्व अँगल्स आपण कंपेअर केले तर ते पण कॉन्ग्रुअंट असतील ना एकमेकांना. हा सिम्बॉल कुणाचा आहे, कॉन्ग्रुअन्सीचा सिम्बॉल आहे. सो फ्रॉम जिओमेट्री ऑफ डायग्राम वी कॅन एबल टू राईट डाऊन अँगल BAC इज नियरली इक्वल्स टू अँगल ACE और इट इज कॉन्ग्रुअंट टू द अँगल ACE. पण BAC म्हणजे कोण आहे, अँगल I, आणि ACE म्हणजे अँगल R. मग ह्या दोन व्हॅल्यूज जर मी तिथे पुट केल्या ह्या आपल्या एक्सप्रेशन मध्ये तर काय भेटेल मला मग एक्सप्रेशन. सो देअरफॉर आय एम गोइंग टू राईट डाऊन I इज कॉन्ग्रुअंट टू द R और I इज नियरली इक्वल्स टू द R. So we can write it like I is equals to R, and this is the proof we have to prove. तर हीच कन्सेप्ट आपल्याला काय करायची होती, प्रूव्ह करायची होती. सो thus we can say that angle of incidence is equals to the angle of reflection. Also from the diagram you can observe that normal, incident ray and reflected ray lie in the same plane. सेम प्लेन म्हणजे एकाच प्लेन मध्ये आहे. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती हा व्हिडिओ बघताय, आयदर कॉम्प्युटर स्क्रीन असेल किंवा मोबाईलची स्क्रीन असेल. मग तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सर्व दिसतंय ना तुम्हाला, इन्सिडंट रे, नॉर्मल रे आणि रिफ्लेक्टेड रे. असं होतंय का, इन्सिडंट रे सपोज तुमच्या मोबाईलमध्ये दिसतोय आणि रिफ्लेक्टेड रे शेजारी तुमच्या कोणीतरी बसलेला आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये रिफ्लेक्टेड रे दिसतोय, असं होतंय का इथे, नाही. म्हणजेच ते किती प्लेनमध्ये आहेत, एकाच प्लेनमध्ये.
आणि आणखीन दुसरं आपण काय बघतोय की हेच लॉज आपण बघितले होते ना. आणि तिसरा लॉ काय होता की इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रेज हे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात. मग मला सांगा डायग्राममध्ये ए आर किंवा आर ए आणि ए ई हे पी एच्या कुठे आहे, अपोजिट आहेत बघा. एक पी एच्या लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे आणि एक पी एच्या राईट साईडला प्रेझेंट आहे. दॅट मीन्स दे आर लाईज ऑन अ अपोजिट साइड्स ऑफ अ नॉर्मल. सो ऑल द reflection laws, that means all the laws of reflections are proved, and for that purpose we had considered the Huygens principle. So in this way we had proved all the laws of reflection for the plane wave front on the basis of Huygens principle. So in this way you are able to prove the laws of reflection. So I hope you got how to prove these laws of reflection with the help of Huygens principle. So 3 laws we had proved. Normal ray, incident rays and reflected rays are lie in the same plane. Then incident ray and reflected rays are opposite sides of normal. And last one is angle of incidence is equals to angle of reflection, which is only for plane surface, and as we are considering the plane surface Mn, so this law is applicable. So in this way we have proved these 3 laws of reflection. I hope you got these laws of reflection. In the next video we are going to consider the laws of refraction on the basis of Huygens principle. So if you want to see that video, for that purpose you have to like, subscribe and share our page, and if you press the bell icon, then you will get the notification. Then definitely you are going to get the notification of laws of refraction video which I'm going to post afterwards. So thanks for watching the video. Have a nice day.